नमस्कार मंडळी, मी आपला DN साबळे। आज मी चांगला आणि खूप सुंदर फ्लॅट दाखवतो। 3 BHK फ्लॅट, हिरानंदानी इस्टेट, वाघबीळ, अनयूज अनटच अशा पद्धतीचा खूप सुंदर असा फ्लॅट मी आज दाखवणार आहे। जो फ्लॅट तुम्ही बघू शकता, नवीनच बिल्डिंग आहे। लेक इन्क्ल्यू नावाची हिरानंदानी इस्टेट, वाघबीळलाच एक 3 BHK फ्लॅट, खूप सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे। तो पूर्ण फ्लॅट दाखवल्यानंतर त्याचा रेट काय असणार आहे, कार्पेट काय आहे, मी सगळं बोलता तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो। हा फ्लॅट पण आपल्याकडे आहे, रेंटला पण अवेलेबल आहे। 1 लाख रुपये याचं रेंट आहे। पण जर विकत जरी घ्यायचं म्हटलं तर आपल्याला विकतसाठी पण हा फ्लॅट अवेलेबल आहे। हा जेव्हा फ्लॅट आपला 3 BHK चालू होतो तर तुम्ही बघू शकता, हा बाहेरचा असणारा, बाहेर जी जागा मिळते ना, ती साधारणतः आपल्याला एवढी मोठी जागा मिळते। हा जर फ्लॅट बघितलं पलीकडल्या साईड चालत आपल्याला प्रॉपरली नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट इकडनं मिळू शकतो। आणि हा फ्लॅट इथून चालू होतो, बघू शकता तुम्ही। आत्ताच त्याचं इनॉग्रेशन झालेलं आहे फ्लॅटचं, आत्ताच ताबा दिलेला आहे फ्लॅटचा। सो हा अनयूज अनटच फ्लॅट आहे। आपण ज्यावेळेला आतमध्ये येतो त्यावेळेला हा एवढा मोठा तुम्हाला मोकळी जागा मिळते। ह्या साईडला तुमचा सगळ्यात पहिला आणि एक मोठा बेडरूम हॉलच्या ह्या साईडला येतो। तर सगळ्यात पहिला आपण हा बेडरूमच बघू। हा बेडरूम तुम्ही बघू शकता, खूप प्रशस्त आणि खूप मोठा आहे आणि स्लायडिंग विंडो वगैरे प्रॉपर लावलेला आहेत, हे बघू शकता इथे सुंदर। आणि ह्या साईडला ज्यावेळेला तुम्ही बघणार त्यावेळेला हा पूर्णपणे ग्रीनरी व्ह्यू मोकळा सोडलेला तुम्हाला, फॉरेस्ट टाईप किंवा इथे एक पाऊंड बनलेला आहे, पाणी वगैरे सगळं तिथे आहे। जर त्याच्यात दिसू शकतं पाणीसुद्धा। तर इथे हा लेक आहे म्हणून त्याचं नाव त्या पद्धतीनं दिलेलं आहे, लेक इन्क्ल्यूचं नाव देण्याच्या पाठीमागं तो लेक दिसतो म्हणून त्यांनी ते लेक यू नाव तिथं दिलेलं आहे। त्याच्यानंतर तिथं ह्या साईडला तुम्ही बघू शकता, प्रशस्त आणि चांगलं मस्त बाथरूम इकडनं तुम्हाला मिळतं ह्या फ्लॅटमध्ये। खूप चांगल्या पद्धतीचं डिझाईन केलेलं आणि सगळ्या सुखसुविधा आणि हे जे मटेरियल वगैरे सगळं चांगलं, प्लंबिंग वर्कसुद्धा चांगल्या कंपनीचं आहे आणि ब्रँडेड आहे। बेडरूमच्या बाहेर आपण आल्यानंतर तुम्ही सगळ्यात प्रथम पहिलं तर हॉल होताच। इथे एक तुम्हाला AC फॉल सेलिंगचं काम पूर्णपणे केलेलं आहे। ह्याच्यामध्ये तसं बघितलं तर काम सगळं सुंदर केलं। हिरानंदानीचा फ्लॅट हे म्हटल्यानंतर तिथं विषयच नसतो, चांगलेच फ्लॅट असतात हिरानंदानीचे। आणि मग तुम्ही तुमचा हा सगळा प्रशस्त असा मोठा विथ फॉल सेलिंग केलेला 2 AC सहित हा आपला हॉल असणार आहे। डायकिनच्या सगळ्या 5 AC आहेत, त्या 5 AC डायकिनच्या आहेत। आणि इथे तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये तुमचंच हे एवढं मोठं बाल्कनी स्पेसही दिलेलं आहे। तुम्ही ही बाल्कनी जागा बघू शकता। बाल्कनीतनं ज्यावेळेला आपण ह्या साईडला बघू त्यावेळेला तुम्हाला पूर्णपणे असा ग्रीन व्ह्यू आणि हिरानंदानीच्या बाकी असणाऱ्या बिल्डिंग्स इकडनं आपल्याला प्रॉपरली दिसतात। तर ही गार्डन आहे आणि तयार होतं आहे, म्हणजे त्या ॲम्युनिटीज वगैरे पण तयार व्हायला थोडासा वेळ जातो आहे, कारण हे अनयूज अनटच अशी बिल्डिंग आहे। तर ह्या साईडला आपण हा तुमचा हॉलची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठी आणि प्रशस्त अशी हॉल साईज दिलेली आहे। आणि इथे त्यांनी वॉलपेपर चिटकवलेला आहे, ह्या साईडला पण वॉलपेपर लावलेला आहे आणि वरती AC आणि फॉल सेलिंगचं काम पूर्ण झालेलं आहे। त्याच्यानंतर आपलं हे कॉमन तुमचं वॉशरूम येईल, ते पण प्रशस्त आणि पूर्ण डिझाईन करून इंटिरियर डेकोरेशनचं काम करून तयार करून ठेवलेलं, प्लंबिंग वर्क झालेला हा पूर्णपणे फ्लॅट। हा बाथरूम आहे, हे वॉशरूम आहे चांगलं। आणि त्याच्यानंतर परत आपण ह्या साईडला येऊ त्यावेळेला वुडन फ्लोरिंगचं एक बेडरूम दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता, ते पण खूप चांगलं। आणि ह्या साईडला बघितलं तर वॉलड्रॉप लावून एकदम रेडी करून पडदे वगैरे लावून सगळं तयार केलेला हा फ्लॅट आहे। आणि हा तुमच्या स्लायडिंग विंडो आणि इथे स्टँडिंग बाल्कनी म्हणता नाही येणार याला, कारण हा मोकळा स्पेस आहे फक्त इथे थोडासा। तर हा एक इकडला हा स्पेस तुम्हाला अशा पद्धतीचा आहे। तर हे बेडरूमची साईज, याच्यात पण एक AC डायकिनचा ऑलरेडी लागलेला आहे। आणि सर्वप्रथम आपण हे झाल्यानंतर हे किचन असं खूप मोठं U शेप किचन दिलेलं आहे, ते पूर्णपणे मॉड्युलर बनवलेलं आहे। सॅमसंगचा डबल डोअर फ्रीज तुम्हाला इथे दिलेला आहे। सॅमसंगचा डबल डोअर फ्रीज हा नवीन अनयूज अनटच आहे। आणि इथे ह्या सगळ्या सुखसुविधा तुम्हाला पाण्याचं त्याचं फुल फर्निश करून किचन दिलेलं आहे। येऊन चिमणी लागलेली आहे वरती, हे सगळं डिझाईन करून। ह्या साईडला जर आलात तर परत हे पण आहे तुमचं डिशवॉशर, पण तुम्हाला इकडं सिमेंट्स कंपनीचं ऑलरेडी दिलेलं आहे। तर पूर्णपणे हे डिझाईन करून ठेवलेलं आहे। आणि परत तुमच्या इकडे जर बघितलं तर वॉशिंग मशीन पण आणून ठेवलेले आहे इथे ह्या साईडला, वॉशिंग मशीनसाठी, स्टोरेजसाठी। अधिक इकडे तुमचं हे लागलेलं आहे, गॅस मीटर पण लावलेलं आहे। म्हणजे हा रेडी टू मूव्ह फ्लॅट आहे, इमिडिएटली यायचं, इमिडिएटली शिफ्ट करायचं,
वॉलड्रॉपची आणि बेडची तुम्हाला नक्की इथे गरज लागणार आहे, अदरवाईज काहीच करायची गरज नाही. आणि मग त्याच्यानंतर हा तुमचा शेवटचा मोठा बेडरूम बाकी आहे. जे बेडरूम तुम्ही बघू शकता, ज्यावेळेला बेडरूममध्ये आपण येतो ह्या साईडला प्रशस्त अशी साईज असणार आहे, पण इथे तुम्हाला वॉलड्रॉपसाठी स्पेस आहे, मोठा स्पेस आहे इथे पण वॉलड्रॉपसाठी. आणि त्या साईडला परत एक डायकिनचाच AC अधिक ACच्या साईडला जर तुम्ही बघितलं तर ह्याला पूर्णपणे डिझाईन जे केलेलं वॉलपेपर लावलेला आहे प्रॉपर, इथे वॉलपेपर सगळा सेट आहे. आणि ह्या साईडला तुमचं ह्या साईडला तुमचं स्लायडिंग विंडो असणार आहे, जे तुम्हाला गार्डनिंग पूर्णपणे ह्या पद्धतीनं लेक आणि गार्डन दिसतं. आपल्या वरचा जो फ्लॅट आहे तो वरत्या फ्लॅटमधून तुम्हाला लेक प्रॉपरली दिसेल मात्र लेक वरती गेल्यानंतर. तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं डिझाईन केलेला आहे. आणि मग तुमचं चांगलं आणि सगळ्यात सुंदर असं हे बाथरूम शेवटचं आपलं बाकी आहे, जे तुम्ही बघू शकता चांगल्या पद्धतीनं तयार आहे. आता याचं स्विमिंग पूल वगैरेचं काम चालू आहे, ह्याला वेगळंच स्विमिंग पूल बनवलेलं आहे. पलीकडल्या साईडला आपण एक अजून तुम्हाला मी फ्लॅट दाखवतो, त्याचं काम चाललेलं आहे, म्हणजे स्विमिंग पूल ॲमेनिटीज बाकी फ्लॅट संदर्भात OCCC सगळं येऊन गेलेलं आहे, म्हणजे त्याच्यात काही राहिलेलं नाही आहे. राहिलं हिरानंदानीची शाळा, TCS कंपनी, ह्या सगळ्या गोष्टी इथे जवळच आहेत सगळ्या. फॉल सिलिंगचं काम पूर्ण केलेलं आहे. वॉलड्रॉप आणि बेड ह्या 2 गोष्टींची गरज आपल्याला इथे 100% आहे. बाकी आपल्याला काय इथे आणायची किंवा आणण्याची काही गरज नाही आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. ठाणा स्टेशनपासून हिरानंदानी इस्टेट साधारणतः 8-9 किलोमीटर अंतरावरती आहे. बाकी इकडे हिरानंदानीमध्ये सगळ्या सुखसुविधा आहेत, मोठी टाउनशिप आहे, त्याच्यामुळे सगळ्या सुखसुविधा इथे आपल्याला ऑलरेडी आहेत. आणि बाल्कनी तर बघितली तर बाल्कनी पण मोठी आणि चांगली आहे. तर ह्या फ्लॅटचा जो एरिया आहे साधारणतः 1225 हा फ्लॅट कार्पेट आहे पूर्णपणे, सगळे बेडरूम्स किंवा हे सगळं धरून 1225 कार्पेटचा हा फ्लॅट असणार आहे. त्याची किंमत जी आहे ती सध्या 4,30,00,000 रुपये ह्या ओनर लोकांनी सांगितलेले आहे. मान सन्मानासाठी याच्यामध्ये आपण समोर बसल्यानंतर आपल्याकडे त्याच्यात कमी होईल. पण इथे रेंट पण डिमांड मागितलं तर 1,00,000 रुपये रेंट याचं डिमांड आहे ह्या 3 BHKचं. तर त्या पद्धतीनं हा फ्लॅट आहे. ज्यांना हिरानंदानी इस्टेटचं स्वप्न आहे, ज्यांना हिरानंदानी इस्टेटमध्ये घर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी जर बघितलं तर ह्या पद्धतीचा हा फ्लॅट आपण दाखवू शकतो. कारण की इथे कसं आहे, बाहेरची कंपनी, TCS कंपनी, ह्या सगळ्या ऑफिसेस तुम्ही जर बघितलं, HDFCचं एक कॉल सेंटर पण IDFCचं एक कॉल सेंटर तुम्ही बघू शकता तिथे वरती, ते पण आहे. त्याच्यामुळे मी हिरानंदानीचा रेट त्याच पद्धतीनं थोडासा जास्त पण असतो, कारण त्याचं काम म्हणा किंवा त्याच्या त्या पद्धतीनं डिझाईन केलेलं सगळं तर ते आहेच आहे. महाग फ्लॅट इकडे महागच असतात तसे पण. तर अशा पद्धतीचा हा 3 BHK फ्लॅट आहे. तुम्हाला फ्लॅट कसा वाटला बघा. लेक इन क्यू बिल्डिंग आणि 1225 कार्पेट आणि जे फ्लॅटची कॉस्ट 4,30,00,000 रुपये यांनी कोट केलेला आहे. आवडल्यानंतर मग त्यात समोर बसून जे काही निगोशिएशन पार्ट असेल तो आपण करू शकतो. जर तुम्हाला बघायचं असेल तर मला फोन करा, मी हा फ्लॅट तुम्हाला दाखवू शकतो. तुर्तास थांबतो, परत नवीन व्हिडिओ आपण देणारच आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.